थोडासा वेगळा प्रश्न विचारते मी. मधल्या काळात तुम्ही सायन रुग्णालयात देखील भेट दिलेली होती. थॅलेसिमिया दिन, अ, या दिवशी आपण स्वतः रक्तदान केलेलं आहे. तर या संदर्भातली जनजागृती व्हावी थॅलेसेमिया संदर्भातली, यासाठी म्हणून आपण काय करताय? मुंबईमध्ये एक साधारण 500 मुलं आहेत थॅलेसिमिया पासून ग्रासलेली मुलं आहेत. थॅलेसिमिया रुग्णांना ब्लड हे लागतंच, महिन्यातून 2दा, 15 दिवसातून एकदा. आणि खरंच मी या माध्यमातून मुंबईकरांना पण आवाहन करेल की जितकं होईल तेवढं आपल्याला ब्लड डोनेट करायला पाहिजे. माझ्या वाढदिवसाला मी प्रत्येक वेळा ब्लड डोनेट करते. हे मला फार वाटतं की त्यांच्यासाठी करायला हवं. ऐच्छिक आहे ते, प्रत्येकाच्या इच्छेवरती, पण करायला हवं ते. आणि कारण त्या मुलांना फार गरज आहे. मी ह्या छोट्या छोट्या बालकांना भेटलेली आहे आणि पाहिले त्यांची अवस्था की काय असू शकते. म्हणून वारंवार रुग्णालयाच्या माध्यमातून असेल किंवा डॉक्टरांच्या माध्यमातून असेल, वारंवार आव्हान केलं जातं की जास्तीत जास्त लोकांनी येऊन ब्लड डोनेट करा. थॅलेसिमिया चिल्ड्रनसाठी ब्लडची गरज आहे फार. ह्या सगळ्यामध्ये आपण ज्यावेळी नगरसेविका होतात त्यावेळी आपला जो पगार आहे किंवा जे मानधन असतं ते देखील आपण अशा अनेक प्रकल्पांसाठी किंवा महापौर निधी देखील आता आपण त्यावेळी महापौर वैद्यकीय निधीला देण्याचा दिलं. आपण निर्णय घेतला होता. तर त्याच्या मागची असं काय, व्हॉट हॅज ट्रिगर्ड यू, म्हणजे नेमकं असं काय घडलं की तेव्हा असं वाटलं की अरे आता हा निधी आपण महापौर निधीसाठी डोनेट केला पाहिजे? नाही, कारण की आपण ज्यावेळी टीबी हॉस्पिटल असेल किंवा कॅन्सर हॉस्पिटल असेल, खूप काही म्हणजे इतकी काही ठिकाणी अशी गरिबी आहे की लोकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, बिलं पॉसिबल नसतात त्यांना. तर फक्त मीच नाही, महापौर वैद्यकीय निधीमध्ये जवळपास 5,500 लोक डोनर आहेत, जे पडद्याच्या आड आहेत, जे आपले नावही सांगत नाहीये आणि ते समोरून मदत करतात आहे. तर एक महापौर वैद्यकीय निधीमध्ये कमीत कमी 25,000चा चेक, जे त्यामध्ये जवळपास 12 काय 1500 जे रुग्ण आहेत किंवा त्यांना असलेले निदान, त्याच्यावरती आपण त्यांना 25,000चा चेक आपण त्या ठिकाणी देतो आणि ते करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं प्रत्येकाच्या जे तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही कमवता त्याचा थोडा पार्ट आपण जर कोणाला बरं करण्यासाठी दिला किंवा गरीब मुलाला शिक्षण देण्यासाठी दिला, तर हे एक वेगळंच सुख आहे ना आपल्याला. बोलतात ना, झोप चांगली येते की मी काहीतरी केलं कोणासाठी. स्वतःसाठी तर सगळेच करतात, दुसऱ्यांसाठी करून बघा, खूप छान वाटतं.